शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील स्वागत करतो आपल्या सर्वांचं पालवे ॲग्रिको या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण कापूस बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत। कापूस बाजारभावाचं नक्की भविष्य काय आहे आणि किती दिवस आपल्याला शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलात का? पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे नेहमीच अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील। मित्रांनो, सध्या CAI म्हणजेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर आपल्याला डेलीचे बाजारभाव पाहायला मिळतात। तर सर्वसाधारण गठणचा रेट आता 53,500 रुपये सरासरी एवढा महाराष्ट्रामध्ये चालू आहे। तर 53,500 रुपये हा कोणता रेट आहे? तर हा गठणचा रेट आहे, जो साधारण 170 किलोची जी गाठ असते त्याचा हा रेट असतो। तर आता एकूण तुलनात्मक आपण जर बाजारामध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर साधारण 3,000 रुपयापासून 6,000 रुपयापर्यंत सध्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळतोय, जो की अतिशय लाजिरवाणी गोष्ट ही सध्या पाहायला मिळते। कारण एकतर शेतकरी आसमानी संकटातून कसाबसा वाचलाय, काही शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली तर काही शेतकऱ्यांची माती देखील वाहून गेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरीच भरडला जातोय हे आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय। कारण 3,000 रुपये ते 6,000 रुपये प्रति क्विंटल कापूस त्याला वेचणीसाठी 20 रुपये किलो प्रतीचा भाव आहे, म्हणजेच 2,000 रुपये हे फक्त वेचणीसाठी द्यायचे, बाकी त्याच्यातून राहिलेला खर्च वेगळा आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये किती येते तर 3,000 पासून 6,000 रुपये प्रति क्विंटल येतात। ॲक्च्युअल दर किती आहे तर खरा दर आहे साधारण 7,000 पासून 7,700 7,800 एवढा दर आपल्याला मिळायला हवा, परंतु तो सध्या मिळत नाही आहे। कारण शेतकऱ्यांचा जो काही कापूस सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे, कापूस काळा पडत आहे किंवा ओला झालेला आहे, यामुळं जाणून बुजून शेतकऱ्यांच्या कापसाला भाव हे पाडले जात आहेत हे आपल्याला दिसतंय। परंतु आता याच्यावर सोल्युशन काय आहे? थांबावं की शेतकऱ्यांनी कापूस विकावा? तर मित्रांनो, तोट्यात आपला कापूस नक्कीच विकू नका। याच्यासाठी तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला काही दिवस थांबणं गरजेचं आहे। का थांबणं गरजेचं आहे? कारण एकूण 9 ते 10 राज्यांमध्ये कापूस केला जातो आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर किंवा तिसऱ्या नंबरवर कापूस सुरुवात होतो। पहिल्या क्रमांकावर जो राज्य आहे ते आहे राजस्थान। राजस्थानमध्ये सगळ्यात लवकर कापूस निघतो, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, MP या राज्यांमधले कापूस निघतो, तर शेवट निघतो तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश या राज्यातील कापूस नंतर निघतो। त्यामुळे आपल्याला जर चांगला रेट घ्यायचा असेल तर काही दिवस आपल्याला प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। मार्केट आत्ताच सुरू झाले, अजूनही मार्केट खूप खाली आहे, जवळजवळ 1200 ते 1300 रुपयांनी मार्केट या गेल्या 4 दिवसामध्ये घसरलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला थांबणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला रेटची एक स्टॅबिलिटी मिळेल। त्यानंतर CCIचे जे खरेदी केंद्र आहेत, कापूस खरेदी केंद्र आहेत, तर हे देखील सुरू होतील। त्यामुळे 8,150 रुपयाचा जो दर आहे तो नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळं फार घाई करू नये, जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा होणार नाही। मित्रांनो, अशाच माहितीसाठी आमच्या पालवे ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेतीविषयक तुम्हाला काहीही अडचण असेल तर आमच्या पालवे ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून संपूर्ण माहिती मिळवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।